Hello, friends. Hello, everyone. Standard 10th and subject English. Bridge course. Friends, in the first video, we discussed on learning outcomes number 1 and 2. In the last video, we discussed on learning outcomes number 3, 4, and 5. And the activities based on that particular learning outcomes. Friends, today we are going to learn and discuss on learning outcomes number 6, 7 and 8 of standard 10th and subject English. मित्रांनो, आपण आज हा तिसरा व्हिडिओ ब्रिज कोर्स संबंधित तुम्हाला पाठवत आहोत. या अगोदरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण लर्निंग आउटकम्स अध्ययन निष्पत्ती क्रमांक 1 व 2 त्यावर आधारित ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांची आपण चर्चा पहिल्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. त्यानंतर 2 नंबरचा व्हिडिओ जो पाठवला त्या व्हिडिओमध्ये आपण लर्निंग आउटकम्स अध्ययन निष्पत्ती क्रमांक 3, 4 आणि 5 त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी संबंधी आपण चर्चा केली. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण लर्निंग आउटकम्स अध्ययन निष्पत्ती क्रमांक 6, 7 आणि 8 आणि यावर आधारित असलेल्या ॲक्टिव्हिटी संबंधी चर्चा करणार आहोत. आय होप ऑल ऑफ यू सॉल्व ऑल द ॲक्टिव्हिटीज फ्रॉम लर्निंग आउटकम्स नंबर 1 to 5. And now today we are going to discuss on learning outcome of 6th, 7th and 8th. So pay attention, and all of you, if you have possible to make the print of this PDF book of bridge course, it is very beneficial for you. Okay friends, come on activity learning outcomes number 6. Friends, competency or learning outcomes statement number 6. Explain a concept and problem. आपली अध्ययन निष्पत्ती काय आहे पहा. एक्सप्लेन अ कॉन्सेप्ट अँड प्रॉब्लेम. तुम्हाला एखादी समस्या असो किंवा एखादी संकल्पना याचं एक्सप्लेनेशन करता यावं, स्पष्टीकरण देता यावं. तुम्हाला एखाद्या संकल्पनेविषयी आणि समस्येविषयी स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. एक्सप्लेन अ कॉन्सेप्ट अँड प्रॉब्लेम. सो आता या ठिकाणी ज्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत या लर्निंग आउटकम्स संबंधी अध्ययन निष्पत्ती आहे एक्सप्लेन अ कॉन्सेप्ट अँड प्रॉब्लेम. या अध्ययन निष्पत्तीवर दिलेली ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या आपण पाहूया. मेक द स्टुडंट्स अवेअर ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द क्वेश्चन्स. आपणाला या प्रश्नांच्या स्ट्रक्चर संबंधी जाणीव जागृती आपणामध्ये निर्माण व्हावी. काय करायचं आहे पहा या ठिकाणी. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर अँड पेरेंट्स अँड फॅसिलिटर्स. चेक वेदर द स्टुडंट्स आर फेमिलियर विथ WH टाईप क्वेश्चन वर्ड्स. आस्क द मिनिंग अँड यूज ऑफ WH वर्ड्स. तुम्ही सर्वांनी WH वर्ड जे आहेत त्यांचा उपयोग आणि त्यांचा अर्थ जाणून घ्या. आपल्या वहीत लिहा हे पहिल्यांदा सगळे WH वर्ड. वॉट, वेन, हाऊ, वेअर, हू, हुम, हुज, हाऊ मच, हाऊ मेनी हे सगळे WH वर्ड आणि त्यांचा वापर. आणि या अगोदर आपल्याला WH क्वेश्चन कसे तयार करायचे या गोष्टी झालेल्या आहेत. इलिक्ट सम सेंटेन्सेस बिगिनिंग विथ WH वर्ड्स. WH वर्डनं सुरू होणारी काही वाक्य तयार करा. याकरिता आपण आपल्या पुस्तकातील 10वीचं 9वीचं पुस्तकातील आपण चिटचॅट सेक्शन जो आहे वॉर्मिंग अपमध्ये या WH क्वेश्चन आपल्याला भरपूर दिसतील. अँड इनकरेज देम टू रिवाइज द स्ट्रक्चर ऑफ WH टाईप क्वेश्चन्स. आणि तुम्ही WH स्ट्रक्चर जे आहे, रचना जी आहे, प्रश्नार्थक वाक्याची रचना जी आहे ही ध्यानात घ्या. WH वर्ड, सहाय्यकारी क्रियापद या पद्धतीनं जी रचना आहे ही ध्यानात घ्या तुम्ही मित्रांनो. पुढं काय सांगितलं आहे बघा आपल्याला. ट्राय टू रिमेंबर द WH वर्ड्स. मेक अ लिस्ट ऑफ WH वर्ड्स. WH वर्डची यादी तयार करा. राईट द मिनिंग ऑफ WH वर्ड. त्या WH वर्डचा अर्थ काय आहे तो लिहा. फॉर एक्झाम्पल वॉट, काय, हू, कोण या पद्धतीनं.
अँड ट्राय टू रिलेट दिअर फंक्शन. त्यांचं कार्य काय आहे हे ध्यानात घ्या. राईट डाऊन द स्ट्रक्चर. लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा ऑलरेडी. स्ट्रक्चर काय आहे बघा. WH वर्ड पहिला येईल, त्यानंतर हेल्पिंग वर्ब. मग हेल्पिंग वर्बमध्ये काळाला अनुसरून हेल्पिंग वर्ब असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत सगळे. WH वर्ड, HP वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर मेन वर्ब, सब्जेक्ट. या पद्धतीनं ही आपली रचना असणार आहे. पहिली ॲक्टिव्हिटी काय दिली बघा आपल्याला, वरून एक प्रश्न तयार केलेला आहे आपल्याला समोर दिसतोच आहे या ठिकाणी. कोण. हु इज दॅट बॉय. उत्तर येईल माय ब्रदर टॉम. वेन कधी दर्शवतं. वेन इज द पार्टी. ऑन फ्रायडे ॲट 2 o'clock. ऑन सॅटरडे ॲट 7 o'clock. या पद्धतीनं वेळ दर्शवणारी. वॉट इज ऑन द टेबल. काय आहे तिथे. देर इज अ पेन्सिल. हे उत्तर आहे. वाय आर यू लेट. कारण आहे या ठिकाणी. वायचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा रिझन द्यावं लागतं. बिकॉज आय मिस्ड माय बस. हे उत्तर दिलेलं आहे. वेअर इज युअर बुक. कुठे आहे पुस्तक. इट इज इन द बॅग. बॅगेत आहे. कोठे या अर्थानं वेअर. विच इज युअर ॲपल. कोणता यातील तुझं ॲपल. द ग्रीन वन या अर्थानं. तर हे जे WH वर्ड आहेत, वेन, वॉट, वाय, वेअर, विच, याशिवाय हुम, हाऊ मेनी, हाऊ मच हे सुद्धा WH वर्ड आहे. आणि हे प्रश्न कसे तयार करायचे तर इतर रचना आपल्याला दिलेले आहे. WH वर्ड, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, सब्जेक्ट आणि उरलेला भाग. मग त्याच्यामध्ये ॲडवर्ब येईल किंवा इतर ज्या गोष्टी येतील त्या उर्वरित भाग पुढे येणार. ओके, या पद्धतीनं आपण प्रश्न तयार करणार आहोत. त्याच्यानंतर आता सेकंड ॲक्टिव्हिटी काय आहे बघा. तुम्ही प्रत्येक WH वर्डपासून मॅक्झिमम जितके तुम्हाला शक्य होतील तितके तुम्ही प्रश्न तयार करायचे आहेत. आणि यासाठी आपल्या पुस्तकातील चिटचॅटमधील जे प्रश्न तयार केलेले आहेत त्या प्रश्नांची रचना लक्षात घ्या, पहा. अगदी 8वी 9वी 10वीची पुस्तक जरी रेफर केला तरी चालेल. हू इज अ पर्सन. वॉट इज अ थिंग ऑर ॲन ॲक्शन. वेन इज टाईम. आता या ठिकाणी तुम्हाला चित्रासहित स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे पटकन लक्षात येईल तुमच्या. कोण म्हणजे व्यक्ती येणार तिथं. वॉट काय घटना तिथं येणार. वेन वेळ येणार. त्यानंतर वेअरला काय सांगितले बघा. वेअर इज अ प्लेस. ठिकाणचाच फोटो दिलेला आहे आपल्याला. वाय इज द रिझन समथिंग हॅपन. वायला रिझन काय घडलेलं आहे हे सांगावं लागतं. अँड हाऊ त्यामध्ये इज अ नंबर ऑर द वे समथिंग इज डन. कसं, घटना कशी घडली, काय घडली हे हाऊमध्ये वर्णन केलेलं असतं. त्यानंतर आपली ॲक्टिव्हिटी नंबर 3. आस्क मी 2 questions. आस्क मी 2 questions. 2 प्रश्न विचारायचे आहेत. हे प्रश्न आता तुम्ही तयार करायचे. गेस वॉट. तर्क करा. काय. आय जस्ट गॉट अ पपी. मला नुकतंच एक कुत्र्याचं पिलू मिळालेलं आहे. गेस वॉट. काय असेल. या पद्धतीचे प्रश्न तुम्ही करायचे आहेत. आय एम सो टायर्ड आफ्टर एव्हरीथिंग आय डिड टुडे. मी आज भरपूर काही केलेलं आहे त्यामुळे मी थकलेलो आहे. मग काय केलं असेल हे 2 प्रश्न तुम्ही खाली करायचे. त्याच्यानंतर मार्कस इज इन द हॉस्पिटल. गेस करायचं आहे. का असेल हॉस्पिटलमध्ये तो. त्यानं काय उपद्व्याप केला आहे किंवा काय घडलेलं आहे तुम्ही गेस करून प्रश्न करायचा आहे. तो हॉस्पिटलमध्ये आहे. प्लेस त्याचं कुठं आहे. हॉस्पिटल. तर का. माय डॅड इज इन कॅलिफोर्निया दिस वीक. माय सिस्टर डिडंट गो टू स्कूल टुडे. गेस करायचं आहे का गेलेलं नाही ते. प्रश्न तयार करायचा. आय डिडंट गेट वॉट आय वॉन्टेड फॉर क्रिसमस अँड माय बर्थडे इज नेक्स्ट वीक. याच्यावरती 2 प्रश्न तुम्ही करायचे. या पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी सोडवायची. आता काही सॉल्व ॲक्टिव्हिटी या ठिकाणी डेमो तुम्हाला दिलेला आहे. तो डेमो थोडं लक्षपूर्वक पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला हे WH क्वेश्चन तयार करायचे आहेत. आणि आपली लर्निंग आउटकम्स जे आहे की एक्सप्लेन कॉन्सेप्ट अँड प्रॉब्लेम.
तुम्हाला समस्या आणि संकल्पनांचं निराकरण करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. यासाठी हे WH क्वेश्चन. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी पहा. द टीचर विल आस्क द स्टुडंट्स टू कम आउट विथ क्वेश्चन्स विथ WH वर्ड्स बाय गिविंग देम हिंट्स. प्रॅक्टिस करायची या ठिकाणी. तुम्हाला जी हिंट दिली जाईल त्या हिंटवरून तुम्ही WH क्वेश्चन तयार करायचा आहे. प्रॅक्टिस आहे. सिमिलर ॲक्टिव्हिटीज विल बी गिवन. मॅच द फॉलोइंग, फिल इन द ब्लँक्स, फ्रेमिंग द क्वेश्चन्स. एक्झाम्पल पहा. आता क्वेश्चन फ्रेमिंग करायचं आहे. हू, वॉट. आता या ठिकाणी तुम्हाला हिंट दिलेली आहे, इथं चित्र दिलेलं आहे, त्यावरून हूचा प्रश्न. या ठिकाणी वॉटचा चित्र दिले, त्यावरून वॉटचे प्रश्न करायचे, वेअरचे, वेनचे, वाय, हाऊ. आता वायचं करत असताना कारणच येणार तिथं, बिकॉज हे उत्तर येणार. पण हाऊचं करत असताना हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ ओल्ड, हाऊ लॉंग, या पद्धतीनं प्रश्न तुम्ही करायचा आहे. या सर्व WH वर्डवरती तुमचे प्रश्न मॅक्झिमम तयार करा. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी अँड रिइन्फोर्समेंट जे दिलेले आहे, पुनर्बलन काय सांगितलं आहे बघा. टीचर विल आस्क द स्टुडंट्स टू मेक अ लिस्ट ऑफ WH वर्ड्स अँड कन्स्ट्रक्ट क्वेश्चन्स विथ इट. तुम्ही एक्स्ट्रा WH वर्डचे प्रश्न तयार करून लिहा आणि तुमचं इव्हॅल्युएशन या ठिकाणी असणार आहे, मूल्यमापन. द टीचर्स विल गिव्ह सम सेंटेन्सेस विथ अंडरलाईन पोर्शन्स ॲज आन्सर्स अँड आस्क द स्टुडंट्स टू फ्रेम WH टाईप क्वेश्चन्स फॉर देम. तुम्हाला एखादं विधान दिलं जाईल. आता तुम्हीच ऑलरेडी हे विधान शोधून घ्यायचं आहे पुस्तकातील. त्यातील एखाद्या शब्दाला अंडरलाईन करायचं आणि तो शब्द उत्तर येईल असं त्या वाक्याचा प्रश्न तयार करायचा. या पद्धतीचे प्रश्न आपण या अगोदर सोडवलेला आहे, तुमचा सराव आहे. अधिकाधिक असे प्रश्न तुम्ही तयार करा. आता हे एवढ्या ॲक्टिव्हिटी आपण सोडवल्यानंतर, टुडे वॉट आय लर्न्ड, द स्टुडंट विल बी एबल टू रिलेट द WH वर्ड्स विथ दिअर फंक्शन्स. WH वर्डचं काय फंक्शन आहे त्या फंक्शननुसार तसे प्रश्न तयार करता तुम्हाला येतात. अँड द स्टुडंट विल बी एबल टू फ्रेम WH टाईप क्वेश्चन. तुम्हाला तयार करता येणार आहेत, तयार करू शकाल. आपल्याला इंटरव्ह्यूसाठी सुद्धा हेच प्रश्न, हीच पद्धती आवश्यक आहे जेव्हा आपण एखाद्याची इंटरव्ह्यू घेतो तेव्हा. आता एकदा का प्रश्न तयार आपले झाले, प्रश्नाची रचना तयार कशी करायची हे लक्षात आलं. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपली यातीलच ॲक्टिव्हिटी नंबर 2. मित्रांनो, तुम्हाला ध्यानात यायला लागले काय करायचं आहे ते. पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये एवढे सगळ्याचे पॉईंट आपल्याला दिलेले आहेत, सब ॲक्टिव्हिटी 1, 2, 3 दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला WH वर्ड, त्याचं फंक्शन आणि प्रश्न कसा तयार करायचा हेच आपण करायचं आहे. मॅक्झिमम प्रश्न तुम्ही तयार करा. लर्निंग आउटकम्स अँड कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स सेकंड ॲक्टिव्हिटीची काय बघा. टू इनेबल स्टुडंट्स टू फ्रेम WH क्वेश्चन्स आफ्टर लुकिंग ॲट अ पिक्चर ऑर रीडिंग अ टेक्स्ट. एखाद्या चित्राकडे तुम्ही पाहिल्यानंतर आणि एखादा टेक्स्ट वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्न तयार करता आले पाहिजे. आता इथे इन्स्ट्रक्शन्स आहेत बघा की वेदर द स्टुडंट्स चेक वेदर द स्टुडंट्स कॅन से द क्वेश्चन्स रिलेटेड टू अ टॉपिक विथ डिफरंट WH वर्ड्स. आस्क द स्टुडंट्स ऑफ द क्वेश्चन्स अँड सी इफ दे कॅन रिलेट द WH वर्ड विथ दिअर फंक्शन. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट आहे हे. तुम्ही असे प्रश्न तयार करायचे आहेत. अँड ट्राय टू रिलेट द WH वर्ड्स टू गिव्ह द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट. मेक अ लिस्ट ऑफ WH वर्ड्स. तुम्ही WH वर्ड्स जे आहेत ते दिलेल्या ॲडव्हर्टाईज संबंधी वापरा आणि मेक अ लिस्ट ऑफ WH क्वेश्चनची लिस्ट तयार करा. लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला दिसते. कम्प्लीट द फॉलोइंग क्वेश्चन्स. हू, वेअर, वॉट, वाय, वेन. आता हे प्रश्न तुम्ही करायचे तयार. हू इज देअर, हू इज युअर फ्रेंड. या पद्धतीनं तुम्हाला जितके जमतील तेवढे जास्तीत जास्त प्रश्न तयार करायचे. या ठिकाणी एक प्रश्न हूचा दिला आहे म्हणजे एकच करा असं नाही. हूपासून जितके बनतील तेवढे करा. वेअरपासून जितके तयार करता येतील तेवढे करा. वॉटपासून जितके तयार करता येतील तेवढे करा. या पद्धतीनं. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, सब ॲक्टिव्हिटी सेकंड आपल्याला या ठिकाणी दिसते. एक चित्र तुम्हाला दिसतं आहे या ठिकाणी. अगदी तुम्हालाही तुमचं बालपण हे आठवतं आहे. ह्या ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा आपण हे पाहिलेलं आहे. ॲक्टिव्हिटी सेकंड बघा काय आहे. फ्रेम 5 क्वेश्चन्स रिलेटेड टू द ॲडव्हर्टाइजमेंट गिवन बिलो. आता या ठिकाणी ही जी जाहिरात दिलेली आहे या जाहिरातीनुसार याचा वापर करून आपण 5 प्रश्न तयार करायचे आहेत या जाहिरातीचा उपयोग करून.
व्हॉट इज द ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट, कशा संबंधी आहे, काय आहे, कोण आहे, काय सांगितलेलं आहे, मुलं काय करत आहेत, ते डाग कसे जातील, कशामुळं जातील, असे प्रश्न हे तुम्ही जितके बनवता येतील तितके या ॲडव्हर्टाइजमेंटवर आधारित तुम्ही प्रश्न तयार करायचे आहेत. लक्षात आलं? पुढं ॲक्टिव्हिटी नंबर 3, राईट 5 क्वेश्चन्स टू बी आस्क्ड ऑन द पॅसेज गिवन बिलो. यामध्ये आपण 2 पॉईंट पाहिलेले. एक तर एक पिक्चर पाहून प्रश्न तयार करणं, की ज्या ॲडव्हर्टाईजला पाहून सर्फ एक्सेलची दाग अच्छे है ही जी ॲडव्हर्टाईज आहे याला पाहून तुम्ही प्रश्न तयार करता. नेक्स्ट की एक पॅसेज वाचून त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. Once upon a time, in a desert far away, there was a rose who was so proud of her beautiful looks. Her only complaint was growing next to an ugly cactus. Every day, the beautiful rose would insult and mock the cactus on his looks. All while the cactus remained quiet, all the other plants nearby tried to make the rose see sense. But she was too swayed by her own looks. And one scorching summer, the desert became dry and there was no water left for the plants. The rose quickly began to wilt. Her beautiful petals dried up, losing their lush color. तर याच्यावरती आधारित आपल्याला 5 प्रश्न तयार करायचे आहेत. घटना कोणती झाली, काय झाली, कधी झाली, कशी झाली, रोजचं ॲटिट्यूड काय होता, कॅक्टसची भूमिका कशी होती, यासंबंधी भरपूर तुम्ही प्रश्न याच्यावरती तयार करा. सॉल्ड ॲक्टिव्हिटी डेमो पहा. द टीचर विल गिव्ह अ शॉर्ट पॅरेग्राफ अँड आस्क द स्टुडंट्स टू फ्रेम WH क्वेश्चन्स ऑन द कंटेंट. प्रॅक्टिससाठी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एक चित्र दिलेलं आहे. 2 more advertisements will be given. याच्यावरती आपण प्रश्न तयार करायचे आहेत. या ठिकाणची ॲडव्हर्टाईज आहे आपली कोणते पहा, बोर्नव्हिटाची आहे, तयारी जीत की. ही ॲडव्हर्टाईज आपण टी व्हीवरती पाहतो. तर ही ॲडव्हर्टाईज पाहून तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न तयार करायचे आहेत, WH क्वेश्चन. नेक्स्ट पुढची ही जी ॲडव्हर्टाईज आहे विराट कोहलीची, तर याच्यावरती आधारित तुम्ही WH क्वेश्चन तयार करायचे. नेक्स्ट 1 पॅसेज विल बी गिवन. या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे. वन संडे मॉर्निंग आय रिसिव्ड अन इन्व्हिटेशन फ्रॉम अ फ्रेंड ऑफ माइन मिस्टर सुधीर ॲज आय हॅड कम फ्रॉम द UK बॅक टू माय नेटिव्ह लँड. हे जे एक पॅरेग्राफ दिलेलं आहे, हा पॅरेग्राफ वाचून याच्यावरतीही आपल्याला WH क्वेश्चन तयार करायचे आहेत. सम सेंटेन्सेस विल बी गिवन विथ अंडरलाईन ॲन्सर्स. आता एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी पहा, पॅरलल ॲक्टिव्हिटी, की तुम्ही अशा पद्धतीनं मेक अ लिस्ट ऑफ क्वेश्चन्स रिलेटेड टू दिअर लाईफ. आता तुमच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधी काही प्रश्न तुम्ही तयार करा, तुमच्या अनुभवाविषयी प्रश्न तयार करा. फॉर एक्झाम्पल, वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठं राहता, हाऊ मेनी पर्सन्स इन युअर फॅमिली, किती माणसं तुमच्या कुटुंबात आहेत, व्हॉट इज युअर फादर, व्हॉट इज युअर मदर, व्हॉट इज युअर सिस्टर. या पद्धतीनं तुम्ही भरपूर प्रश्न आपल्या फॅमिली संबंधी स्वतःच जरी केला, आपल्या मित्रांच्या संबंधी केला, तरी हे तुमची पॅरलल ॲक्टिव्हिटी भरपूर चांगली होऊ शकते. इव्हॅल्युएशन बघा. शॉर्ट स्टोरी विल बी गिवन ऑन विच द स्टुडंट्स विल हॅव टू फ्रेम क्वेश्चन्स. एखादी शॉर्ट कथा आता तुम्हीच घ्यायची आहे, कोणतीही कथा घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन तयार करा. टीचर विल गिव्ह, मग कोणती, लॉयन माऊसची कथा असू द्या किंवा कोणतीही कथा असू द्या, आपल्या पुस्तकातील कथा असो किंवा तुम्ही या अगोदर ऐकलेली वाचलेली असो किंवा तुम्ही वाचा आणि दुसऱ्या कुठल्या कथा, त्याच्यावरती प्रश्न तयार करा. टीचर विल गिव्ह सम सेंटेन्सेस विथ अ ब्लँक इन द प्लेस ऑफ WH वर्ड अँड स्टुडंट विल फिल देम. या पद्धतीनं तुम्ही ॲक्टिव्हिटी सोडवू शकता, की प्रश्न दिलेले आहेत आणि WH वर्ड फक्त बाजूला काढलेले आहेत आणि कंसात दिलेले WH वर्डपैकी योग्य तो शब्द त्या योग्य त्या सेंटेन्समध्ये भरणे. या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी आपल्या पुस्तकात आहेत, त्याही तुम्ही सोडवा. टीचर विल गिव्ह सेंटेन्सेस विथ अंडरलाईन पोर्शन्स
फॉर विच द स्टुडंट्स विल फ्रेम क्वेश्चन्स. अधोरेखांकित केलेल्या शब्दाचं किंवा त्या अधोरेखांकित केलेला भाग हा उत्तर येऊ शकेल या पद्धतीनं तुम्ही प्रश्न तयार करायचे आहेत. या पद्धतीने सोडवा. अँड ऑल्सो फॉर द एक्स्ट्रा एक्सपिरियन्स फॉर दिस तुम्ही व्हिडिओ ई कंटेंट QR कोड दीक्षाचा सुद्धा उपयोग करू शकता. हे एवढं सगळं सोडवल्यानंतर द स्टुडंट विल बी एबल टू फ्रेम WH क्वेश्चन्स ॲज वेल ॲज आस्क देम. इतक्या सगळ्या ॲक्टिव्हिटी सोडवल्यानंतर तुम्हाला योग्य स्ट्रक्चरमध्ये WH क्वेश्चन तयार करता येणार आणि WH क्वेश्चन तयार करून तुम्ही दुसऱ्याला विचारणार आहे. या पद्धतीनं यू विल एबल टू फ्रेम WH क्वेश्चन्स ॲज वेल ॲज आस्क देम. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 3 यातीलच आणि त्याची लर्निंग आउटकम्स काय आहे बघा. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट आहे, अध्ययन निष्पत्ती आहे. टू इनेबल स्टुडंट्स टू अंडरस्टँड द डिफरंट कॉन्टेक्स्ट इन विच WH वर्ड कॅन ऑकर. I will read once again. To enable students to understand the different context in which WH word can occur. तुम्हाला या गोष्टी लक्षात येणार आहे की वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये कोणत्या प्रकारे कोणता WH वर्ड कसा वापरायचा. या पद्धतीनं चेक वेदर द स्टुडंट्स नो WH वर्ड कॅन ऑकर इन डिफरंट कॉन्टेक्स्ट कसे वेगवेगळ्या पद्धतीने येतात हे जाणून घ्या. आस्क देम द डिफरंट कॉन्टेक्स्ट फॉर इलेक्ट different sentences for different contexts and explain the context with diagram. मुलांसाठी सूचना आहे. Make sentences with the punctuations, question mark and exclamatory sign. Write sentences with WH word that are neither questions nor explanations. Recognize sentences which are a question, which are explanations and which are declarations. आता ते विधान दिल्यानंतर WHनं सुरू होणारे असतात, पण मग त्यातले प्रश्नार्थक वाक्य कोणते आहेत, त्यातली उद्गारवाचक वाक्य कोणते आहेत. कारण उद्गारवाचक वाक्याची सुरुवातसुद्धा आपण वॉटनं हाऊनं करत असतो किंवा काही उद्गारवाचक शब्दांनी सुद्धा होत असते. आणि मग डिक्लेरेशन्स कोणते आहेत, दिलेले विधानातील डिक्लेरेशन्स घोषणा कोणत्या आहेत, प्रश्नार्थक वाक्य कोणते आहेत आणि विधानार्थी उद्गारवाचक वाक्य कोणते आहेत हे आपण शोधून काढायचं आहे. लर्निंग आउटकम्स पहा, लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा की ॲक्टिव्हिटी 1 आपल्याला या ठिकाणी दिलं आहे. रेकग्नाइज अँड राईट वेदर द सेंटेन्सेस इज एक्सक्लेमेटिव्ह, डिक्लेरेटिव्ह अँड नरेटिव्ह ऑर नरेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह आहे का नरेटिव्ह आहे का उद्गारवाचक आहे हे आपण शोधायचं आहे. वेअर डू यू कीप युअर बुक्स, हाऊ काइंड द ओल्ड वुमन इज अँड when he was young he lived in London. आता तुम्ही हे सहज ओळखू शकता की प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतं, त्यामुळे पंक्च्युएशन मार्कवरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता की पहिलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, सेकंड आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अँड लास्ट वन इज नरेटिव्ह आहे की तिथं वेन ही वॉज यंग ही लिव्ड इन लंडन. तो जेव्हा तरुण होता तेव्हा लंडनमध्ये राहत होता, हे नरेशन केलेलं. अशा पद्धतीनं पंक्च्युएशन मार्कवरती सुद्धा तुम्हाला तो प्रकार ओळखता यावा. ॲक्टिव्हिटी सेकंड आहे फ्रेम इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी अँड डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ टू इच. प्रत्येकाची 2 वाक्य करायची आहेत. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य 2, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य 2 अँड डिक्लेरेटिव्ह ऑर नरेटिव्ह 2 वाक्य तयार करायचे आहेत. सॉल्ड ॲक्टिव्हिटी डेमो या ठिकाणी दिलेला आहे. The teacher will ask the students examples of each 3 types of WH sentences and the teachers will give examples and hints. तुम्ही ही अशी वाक्ये शोधून लिहा, पालकांचीही मदत घ्या. सिमिलर ॲक्टिव्हिटी विल बी कॅरीड आउट फॉर प्रॅक्टिस. आता ॲक्टिव्हिटी पॅरलल ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. ग्रुप वर्क करत असताना तुम्ही काय करायचं मुलांनी, मेक ग्रुप्स अँड मेक अ लिस्ट ऑफ डिक्लेरेटिव्ह, नरेटिव्ह अँड एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्सेस. तुम्ही नरेशन केलेली वाक्य असतात किंवा उद्गारवाचक वाक्य यांची लिस्ट करा. आपल्या पुस्तकातील भरपूर अशी वाक्य आहेत त्यांची यादी करा की जी नरेटिव्ह वाक्य आहेत त्यांची एकत्र यादी करा, उद्गारवाचक वाक्य आहेत त्यांची यादी करा. गेल्या वर्षीचं पुस्तक घ्या, या वर्षाचं पुस्तक घ्या. पेअर ॲक्टिव्हिटी कोणते बघा. पेअर ॲक्टिव्हिटी स्टुडंट्स विल गिव्ह ईच अदर अ सिच्युएशन अँड आस्क सेंटेन्सेस विथ WH वर्ड ऑन इट.
तुम्ही एखादी परिस्थिती एकमेकांना सिच्युएशन द्यायची आणि त्याच्यावरती एकमेकांना प्रश्न तयार करायला यायचे. मग एखाद्या सामन्याचे असेल, खेळाचे असेल, हवामानावर असेल किंवा सध्याच्या घटनेवरती असेल, एखाद्या कोणत्या तरी व्हायरसवर असेल, डिसीजवर असेल किंवा स्टडी संबंधी असेल, ऑनलाईन एक्झामबद्दल असेल, ऑनलाईन स्टडीबद्दल असेल, कोणतीही एक सिच्युएशन एकमेकांना द्यायची आणि त्याच्यावरती प्रश्न तयार करायचे, एकमेकांना विचारायचे. टीचर विल गिव्ह देम सम मोर एक्झाम्पल्स ऑल्सो. ओके. आता इव्हॅल्युएशन जिथं जिथं टीचर विल गिव्ह म्हटलेलं आहे त्या ठिकाणी टीचर देतील पण तुम्ही तुमच्या पालकांचीही मदत या ठिकाणी घ्यायची. इव्हॅल्युएशनमध्ये स्टुडंट्स आर एबल टू इव्हॅल्युएट ऑल 3 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस टॉट टू देम. तुम्ही ही तिन्ही प्रकारची वाक्ये तुम्ही शिकलेला आहात आणि शिकवू शकता दुसऱ्यांनासुद्धा. आणि एबल टू कन्स्ट्रक्ट WH क्वेश्चन्स तुम्ही तयार करायचे आहेत आणि एबल टू कॉन्व्हर्स युझिंग द WH सेंटेन्सेस. तुम्हाला WH वाक्य तयार करता आले पाहिजे. दिलेलं स्टेटमेंट असेल तर त्यावर आधारित WH क्वेश्चन तयार करणे या पद्धतीनं. आणि हे एवढं सगळे ॲक्टिव्हिटी सोडवल्यानंतर स्टुडंट्स कन्स्ट्रक्ट WH क्वेश्चन्स ऑन गिवन सिच्युएशन अँड स्टुडंट्स द डिफरंट कॉन्टेक्स्ट इन विच WH वर्ड कॅन ऑकर. तुम्ही WH क्वेश्चन तयार करू शकणार आणि विचारणारही. ही 6 नंबरची जी ॲक्टिव्हिटी होती आपली, पाहिलं आपण की लर्निंग आउटकम्स आपलं 6 नंबरचं होतं की एक्सप्लेन कॉन्सेप्ट अँड प्रॉब्लेम. एखादी संकल्पना, कल्पना, चित्र, पिक्चर, पॅसेज, स्टोरी याच्यावरती तुम्ही एक्सप्लेनेशन देणार, प्रश्न तयार करणार, प्रश्न विचारणार. अगदी त्याच पद्धतीने ह्या ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही सगळ्यात सोडवा. WH संबंधीच WH क्वेश्चन करणे, दिलेले सिच्युएशनवर WH क्वेश्चन ओळखणे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ओळखणे, नरेटिव्ह सेंटेन्स ओळखणे, ही ॲक्टिव्हिटी 6 नंबरमध्ये आहे. तो लर्निंग आउटकम्स आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट, कॉम्पिटन्सी और लर्निंग आउटकम्स स्टेटमेंट नंबर 7. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 6 नंबरचं अध्ययन निष्पत्ती, 7 नंबरची अध्ययन निष्पत्ती आणि 8 नंबरची अध्ययन निष्पत्ती आणि त्याच्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज यासंबंधी चर्चा करतोय. तुम्ही ह्या येत्या आठवड्यामध्ये प्रत्येक अध्ययन निष्पत्ती लर्निंग आउटकम्स हे 2 दिवसात तुम्ही सोडवायचे. एका लर्निंग आउटकम्सला 2 दिवस तुम्ही द्यायचे आहेत. त्यात कितीही ॲक्टिव्हिटी असू द्यात, त्या 2 दिवसात तुम्ही पूर्ण करायचे आहेत. एक लर्निंग आउटकमसाठी 2 दिवस. ओके. आणि तुमची 15 दिवसानंतर एक चाचणीही होणार, हेही ध्यानात असू द्या, दर 15 दिवसांनी. कॉम्पिटन्सी लर्निंग आउटकम स्टेटमेंट नंबर 7. कम्युनिकेट प्लेजर, ॲप्रिशिएशन अँड सपोर्ट पोलाइटली. लर्निंग आउटकम काय पहा, आपण ज्या ॲक्टिव्हिटी सोडवणार आहेत ते सगळ्या झाल्यानंतर ही लर्निंग आउटकम्स, ही अध्ययन निष्पत्ती आपल्यामध्ये रुजली पाहिजे, ही आपणाला आली पाहिजे. कोणती लर्निंग आउटकमसाठी आपण आता ॲक्टिव्हिटी सोडवतो हे पहिला ध्येय डोक्यात ठेवा. कम्युनिकेट प्लेजर, आनंद याचा संवाद करता आला पाहिजे, एकमेकांशी चांगल्या गोष्टीनं बोलता आलं पाहिजे. ॲप्रिशिएशन, रसग्रहण करता आलं पाहिजे. अँड सपोर्ट पोलाइटली, पोलाइटनेस आपला पाहिजे की नम्रतावाचक वाक्यांचा वापर आपण बोलत असताना, कम्युनिकेशन करत असताना केला पाहिजे. ॲक्टिव्हिटी नंबर 1. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, पॅरेंट्स ज्या आहेत त्या पहा की एक्सप्लेन द नेचर ऑफ ॲक्टिव्हिटी, स्टुडंट्स रीड द डायलॉग प्रॉपरली, एनकरेज द लर्नर्स अँड पेरेंट्स गिव्ह द ॲडिशनल इन्फॉर्मेशन्स. पॅरेंट्स यासंबंधी देतीलच तुम्हाला. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट पहा, तुमच्यासाठी सूचना काय, रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली. दिलेले डायलॉग जे तुम्हाला पुस्तकात आत्ता तुमच्यासमोर नसले तर पुस्तकातले डायलॉग घ्यायचे आणि काळजीपूर्वक वाचायचे. टेक द हेल्प ऑफ पेरेंट्स, फ्रेंड्स अँड टीचर्स, गरज पडेल तिथं मदत घ्या. अँड टेक ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन तुमचं पाहिजे, की सक्रिय तुमचा सहभाग पाहिजे, निष्क्रिय नको. लर्निंग ॲक्टिव्हिटी इथं दिलेली पहा काय आहे, रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी उदाहरण म्हणून तुम्हाला एक कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे, डायलॉग दिलेला आहे. काय डायलॉग आहे पहा. टीचर से हॅलो डिअर, वाय आर यू सो सिरियस. आता या ठिकाणी प्रश्न आपल्याला मिळतात बघा भरपूर. वाय आर यू सो सिरियस, काय इतकं गंभीर आहे. स्टुडंट से टीचर, बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक सिच्युएशन. व्हॉट हॅपन्ड, I am worried about my 10th standard. Don't worry, I will clear everything through online education. Okay teacher,
but if I have a doubt, then you may call me anytime. Student happily, it will be the best solution, teacher. Teacher says, okay, take care. Student, thanks teacher. आता ही जी सध्याची पॅन्डेमिक सिच्युएशन आहे कोरोना परिस्थितीची, यावरती कसं दहावीचं काय होणार यासंबंधी एक टीचर अँड स्टुडंटमध्ये असलेलं कॉन्व्हर्सेशन डायलॉग आपण पाहिले. आता क्वेश्चन्स आहे, व्हॉट टाईप ऑफ टेक्स्ट इज दिस, वाय द स्टुडंट इज वरीड, हू इज सपोर्टिंग द होम, या पद्धतीचे प्रश्नांची उत्तरसुद्धा आपण फाइंड आउट करायचे आहेत. आता सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो पहा काय दिलेलं आहे की he asked to read the following dialogue carefully and asked to find out the support. Do you study regularly? Student say yes teacher, I do my homework in time. या पद्धतीनं हे वाचून घ्या. त्याच्यानंतर क्वेश्चन पुढे दिलेले आहेत की व्हॉट डू यू फाइंड इन दिस कॉन्व्हर्सेशनमध्ये तुम्हाला काय आढळून आलं. तर आय फाइंड द टीचर इज हेल्पिंग टू द स्टुडंट्स अबाउट स्टडी. आता हू इज नॉट गेटिंग सफिशियंट टाईम टू स्टडी वगैरे. आन्सर, द स्टुडंट इज नॉट गेटिंग सफिशियंट टाईम टू स्टडी. या पद्धतीनं प्रश्नोत्तर ही सुद्धा पूर्ण करा. प्रॅक्टिससाठी तुम्हाला फॅसिलिटर गिव्स फॉलोइंग डायलॉग अँड आस्क टू अंडरस्टँड द कम्युनिकेटिंग सपोर्ट पोलाइटली. नम्रतावाचक अभिव्यक्ती आपण वापरायच्या आहेत. आणि इथं दिलेले हे जे कॉन्व्हर्सेशन आहे, डायलॉग आहेत, हेही पहा. राम सेज, व्हॉट्स रॉंग विथ यू. श्याम सेज, आय हॅव गॉट लेस मार्क्स. Ram says, hey, nothing to worry. Only getting marks is not important. Sham, then what is important? Ram says, you are very good in sports. You see your strength there. या पद्धतीनं सुद्धा अशा काही डायलॉग घेऊन त्याच्यावरती दिलेले प्रश्न वगैरे हे सुद्धा तुम्ही सराव करा. पॅरलल ॲक्टिव्हिटी काय दिले बघा की कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग टू फाइंड आउट सपोर्ट अँड एनकरेजमेंट. डू युअर पेरेंट्स स्कोल्ड यू. आता या गोष्टी ज्या आहेत आपण आपल्या पुस्तकातील चिटचॅट ॲक्टिव्हिटी ज्या सोडवतो वॉर्मिंग अपमधील, त्याच्यावरतीच आधारित ह्या सगळ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला हे सहज तुम्ही करू शकाल. अँड इव्हॅल्युएशनमध्ये आपण या ॲक्टिव्हिटीचं पाहायचं आहे की फाइंड आउट सच टाईप ऑफ कम्युनिकेशन फ्रॉम कोर्स बुक अँड ट्राय टू कम्युनिकेट. आपल्या पुस्तकातील, मगाशी मी जसं सांगितलं तसं आपल्या पुस्तकातील अशा पद्धतीचे डायलॉग शोधून काढा आणि ते कम्युनिकेट करा, लिहा. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपल्याला यामध्येच दिलेली आहे. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट पहा. क्षमता विधान दिलेलं आहे की कम्युनिकेट प्लेजर अँड सपोर्ट पोलाइटली. कम्युनिकेट प्लेजर, आपला आनंद कशात आहे हे सांगता यावं. त्यानंतर कौतुक करता आलं पाहिजे आपल्याला. आणि सपोर्ट पोलाइटली, नम्रतावाचक अभिव्यक्ती वापरा. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर या ठिकाणी दिले, त्या पद्धतीनं स्टुडंटला दिलेली तेही पहा की हेल्प पॅरेंट्स फ्रेंड्स घ्या तुम्ही मदत आणि ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन व्हा, बोला तुम्ही. उदाहरणार्थ या ठिकाणी दिले कोणती वाक्य बोलावीत हे. हॅलो डिअर, व्हॉट आर यू रायटिंग एव्हरी डे. तुम्ही म्हणाल मदर, प्लीज सी माय नोट्स. ओके, शो मी. हे दीज आर द नोट्स. येस, आय हॅव प्रिपेअर्ड ॲज माय ओन. जो तुमचा आता सध्याचा अभ्यास तुम्ही करत आहात हे घरच्यांना दाखवा, त्याबद्दल इंग्रजीत बोला. या पद्धतीनं सॉल्व डेमोसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की ही आस्क टू रीड द फॉलोइंग डायलॉग अँड आस्क टू फाइंड द ॲप्रिशिएशन. ओके, नेक्स्ट इथं सुद्धा ग्रँडमदर अँड सन सोनू यामध्ये दिलेली प्रश्न, त्याच्यावरती खाली प्रश्नोत्तर हे प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिलेले आहेत, हेही पहा. आणि पॅरलल ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे की काय दिले बघा. प्रिपेअर द डायलॉग फ्रॉम द फॉलोइंग जम्बल्ड सेंटेन्सेस टू फाइंड आउट सपोर्ट अँड ॲप्रिशिएशन. आता ही दिलेली वाक्ये जी आहेत की यांचा क्रम व्यवस्थित लावा. तुम्ही या प्रकारची प्रश्नोत्तरे आपल्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये तुम्ही सोडवलेली आहेत ऑलरेडी. तोच भाग इथं आहे. दिलेली वाक्यांचा क्रम लावा. योग्य क्रमात नाही आहेत तर योग्य क्रमात ते असू द्या. नेक्स्ट, दीक्षा QR कोडचा अवलंब करा. अँड इव्हॅल्युएशनसाठी फाइंड आउट सच टाईप ऑफ डायलॉग फ्रॉम द कोर्स बुक अँड सी द ॲप्रिशिएशन अँड यूज इन युअर डे टू डे लाईफ. तुम्ही अशा पद्धतीचे डायलॉग जे आहेत ते आपल्या पुस्तकातून शोधून लिहा. गेल्या वर्षीच्या पुस्तकात सुद्धा डायलॉग रायटिंग आहे, ते डायलॉग रायटिंग पूर्ण करा. ओके, नेक्स्ट
तुम्ही एवढ्या ॲक्टिव्हिटी सोडवल्यानंतर आय हॅव लर्न्ड हाऊ टू ॲप्रिशिएट अँड एनकरेज इच अदर. एखाद्याचं कौतुक कसं करायचं, ॲप्रिशिएट कसं करायचं, कौतुक कसं करायचं, एनकरेज कसं करायचं हे शिकलो. आपण वर दिलेली ॲक्टिव्हिटी जरी पॅन्डेमिक सिच्युएशन जरी असली, एखादा कोण नर्वस असेल, नाराज असेल, तर त्याचा स्ट्रॉंग पॉईंट कुठला आहे हे आपल्या मित्रांना सांगणं, त्याला त्यातून त्या परिस्थितीतून बाहेर काढणं, नम्रतावाचक अभिव्यक्ती वापरणं, या गोष्टी आपण यात शिकायच्या आहेत. आणि या 3 नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं आहे पहा पुन्हा, की डायलॉग हे जे आहेत, फॉलोइंग डायलॉग हे व्यवस्थित अगदी रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स पाहायला लागले आपण. टेक द हेल्प ऑफ पेरेंट्स, फ्रेंड्स अँड टीचर्स अँड टेक ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे की इनिशियली यू विल फाइंड डिस्प्लेजर बट इन दॅट काय सांगितलं, इनिशियली यू विल फाइंड डिस्प्लेजर बट इन दॅट ऑल्सो यू विल फाइंड प्लेजर अँड सपोर्ट ॲट द एंड. सुरुवातीला जरी तुम्हाला डिस्प्लेजर वाटत असेल तर या बोलण्यातून तुम्हाला प्लेजर मिळणार आहे, हे आपण या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. या पद्धतीनं उदाहरणार्थ विकी म्हणेल, हे डियर, व्हॉट हॅपन्ड? नथिंग यार, आय एम अटेंडिंग ऑनलाईन क्लासेस बट आय डोंट अंडरस्टँड मॅथ्स. ह्या तुमच्या आत्ताच्या सध्याच्या ज्या सिच्युएशन आहेत यानुसार. आणि मग हे कसं तुमचं प्लेजर होतं ते प्लेजरमध्ये कन्वर्ट कसं झालं तुमच्या एकमेकांच्या बोलण्यातून, एकमेकांशी शेअर केल्या गोष्टी, तर कसं दुःख हलकं होतं, कसा आपला ताणतणाव कमी होतो, या पद्धतीचं बोलणं आपल्याला बोलता आलं पाहिजे. आपल्या बोलण्यातून कोणावर ताणतणाव वाढेल असं बोलणं नको, तर ते डिस्प्लेजर आहे ते कमी व्हावं, प्लेजर निर्माण व्हावं, असंच बोलणं आपलं डायलॉग तयार करायचे आहेत. विकी म्हणते, डोंट वरी, वी विल हेल्प यू. रोहन, इट्स ओके बट व्हॉट अबाउट माय डाऊट्स? विकी सेज, नथिंग टू वरी, वी विल टेक हेल्प ऑफ आवर मॅथ्स टीचर Gowdy sir. But will he give the time? Yes, of course. He was saying in the morning online class. Thanks यार, it will be better for me. या पद्धतीनं आता याच्यावरती प्रश्न उत्तर आहेत, हेही तुम्ही सोडवा. डेमो या ठिकाणी दिलेला आहे, तोही अगदी काळजीपूर्वक पहा की डिस्प्लेजरचं रूपांतर प्लेजरमध्ये करणं किंवा समस्येवरती उपाय काढणं आणि एकमेकांना सपोर्ट करणं, या गोष्टी या डायलॉगमधून आपण शिकायच्या आहेत. आणि अशाच प्रकारचे डायलॉग तयार करायचे आहेत. इथं प्रॅक्टिससाठी सुद्धा भरपूर डायलॉग आपल्याला दिलेत, हे काळजीपूर्वक वाचा, लिहा आणि पहा. पॅरलल ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे की दिलेले डायलॉग वाचा अँड फाइंड आउट हाऊ टू फ्रेंड्स हेल्पिंग इच अदर. 2 मित्र एकमेकांना कशी मदत करतायत हेही पहा. दीक्षा ॲपचा वापर करा. आणि इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की find out such types of dialogue from the course book and find out the pleasure and support in it. अशा पद्धतीचे डायलॉग की जे डिस्प्लेजरमधून प्लेजर निर्माण करणारे आहेत, एकमेकांना उभारी देणारे आहेत, सपोर्ट करणारे आहेत, असे आपल्या कोर्सबुकमधील डायलॉग रायटिंगचे जे क्वेश्चन किंवा ऑलरेडी डायलॉग जे असतील ते पहा, शोधा आणि लिहा. नेक्स्ट, कॉम्पिटन्सी लर्निंग आउटकम्स स्टेटमेंट नंबर 8. मित्रांनो, आपण लर्निंग आउटकम्स नंबर 6 पाहिलं की ज्यामध्ये आपण एक्सप्लेन द कॉन्सेप्ट अँड प्रॉब्लेम्स. 7मध्ये आपण पाहिलं की आपणाला ॲप्रिशिएट करता यावं, डायलॉग तयार करता यावेत आणि डायलॉगमधून एकमेकांना उभारी देणारे किंवा एकमेकांना सपोर्ट करणारे, डिस्प्लेजर दूर करणारे आणि सोल्युशन निर्माण करणारे डायलॉग तयार करता यावेत, हे आपण पाहिलं. आणि कॉम्पिटन्सी लर्निंग आउटकम्स नंबर 8 मध्ये आपण जरा पाहतोय की रीड केअरफुली टू अंडरस्टँड अ न्यू कॉन्सेप्ट. रीड केअरफुली टू अंडरस्टँड अ न्यू कॉन्सेप्ट. आय विल read again. Read carefully to understand a new concept or idea. लक्षात यायला लागले विद्यार्थ्यांनो, काय सांगितले मित्रांनो या ठिकाणी की रीड केअरफुली टू अंडरस्टँड अ न्यू कॉन्सेप्ट ऑर आयडिया. तुम्हाला त्यातली नवीन संकल्पना, नवीन कल्पना ह्या लक्षात यायला पाहिजेत, समजायला पाहिजेत तुमचं वाचन झाल्यानंतर. Instruction, I ask the students to read the passage carefully and to get its central idea. मध्यवर्ती कल्पना काय आहे? तुम्ही एखादा पॅसेज वाचला, उतारा वाचला, गोष्ट वाचला, तर त्याची सेंट्रल थीम तुम्हाला सांगता आली पाहिजे. आणि हे तुम्हाला येतं, फक्त हे शब्दात तुम्हाला मांडता यायला पाहिजे.
इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स पहा. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट द सेंट्रल आयडिया इन द सेंटेन्सेस. मध्यवर्ती कल्पना आपल्याला लिहायची आहे. काय सांगितलं आहे थोडक्यात समरी लिहायची आहे हे लक्षात घ्या. लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा की रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्सेस. इथं या ठिकाणी आपल्याला दिलेलं जे पॅसेज आहे तो मी वाचतो, लक्ष द्या या ठिकाणी. Forgiveness is a choice one makes over and over again. It can be a fresh perspective or a healthy distance, like a quiet room with a view onto the world of complexity and conflict. Forgiveness can be a gift to yourself or to others. It may be something you receive, but it can also be a quality that describes a relationship where one must be capable of self-forgiveness in order to forgive others. इतरांना क्षमा करणं किंवा क्षमाशील असणं, या क्षमाचं महत्त्व काय आहे, क्षमाशील असण्याचं महत्त्व काय आहे हे सांगणारा हा एक उतारा आहे. आता प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी आपल्याला काय दिले पहा. रीड एनी पॅसेज फ्रॉम द टेक्स्टबुक, बुक और न्यूजपेपर अँड राईट द सेंट्रल आयडिया इन वन सेंटेन्स. इन वन सेंटेन्स. तुम्ही न्यूजपेपरमधील, आपल्या पुस्तकातील, टेक्स्टबुकमधील एखादा पॅसेज वाचून त्याची सेंट्रल थीम 1-2 वाक्यात तुम्हाला सांगता आली पाहिजे. आता सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो या ठिकाणी दिलेला आहे बघा. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. आता हा पॅसेज वाचा, दिलेला आहे तो, आणि त्याची सेंट्रल आयडिया. द पॅसेज इन्फॉर्म्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ फॉर्म फिलिंग. ही त्याची सेंट्रल आयडिया आहे. काय पॅसेज आहे पहा. फॉर्म फिलिंग इज अ स्किल. इट इज अ फंक्शनल स्किल अँड अ लाईफ स्किल. Today, a big amount of data is collected offline and online through forms. From today's task to an interesting task, the online tools have made form filling a unique experience. We will see how offline and online forms are filled and what steps are followed and what care it taken while filling the forms. आता हे सगळं काय सांगितलं आहे, सेंट्रल आयडिया त्याची एवढीच आहे की द पॅसेज इन्फॉर्म्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ फॉर्म फिलिंग. तसाच हा वरचा पॅसेज जो होता तो आपण काय म्हणणार, द पॅसेज इन्फॉर्म्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ फॉरगिव्हनेस, की क्षमाशील असणं, क्षमेचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. असं एका वाक्यात आपल्याला त्याच्याबद्दल सांगता यावं, सेंट्रल थीम काढता यावी. अशा आता आपल्याला पुढं सुद्धा पॅसेज दिलेले आहेत आणि त्याची सेंट्रल आयडिया तुम्ही घ्या, लिहा असं सांगितलेलं आहे. या पद्धतीनं तुम्ही लक्षपूर्वक वाचून हे आकलन करून घ्या आणि त्याची सेंट्रल थीम लिहा. हे सोडवल्यानंतर असे पॅसेज वाचून तुम्ही सेंट्रल थीम काढल्यानंतर तुम्हाला काय जमणार आहे, तर टू फाइंड आउट द सेंट्रल आयडिया ऑफ द गिवन पॅसेज थ्रू रिडिंग इट. पॅसेज वाचल्यानंतर त्याचं मर्म काय आहे, की सेंट्रल आयडियाची आहे, मध्यवर्ती कल्पना ही तुम्ही व्यवस्थित सांगू शकणार आहात. यातीलच पुढची ॲक्टिव्हिटी आहे की स्टुडंटसाठी सूचना पहा. रीड द गिवन पॅसेज केअरफुली. इन टास्क 1 मॅच द कॉन्टेक्स्ट फ्रॉम ग्रुप ए विथ द ग्रुप बी अँड इन टास्क 2 स्टेट वेदर द गिवन स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. मॅच करायचं आहे आणि चूक की बरोबर हे सांगायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे अँड त्याच्यावरती दिलेले टास्क आहे ते पूर्ण करा. ओके, हा पॅसेज पहा आणि या पॅसेजवरून इथं खाली दिलेली आपल्याला मॅच द फॉलोइंग सांगितले. ग्रुप एमध्ये दिलेलं आहे, ग्रुप बीमध्ये सेंटेन्स दिलेले आहे. आता हा पॅसेज वाचल्यानंतर या पॅसेजमधले प्लेसेस या ठिकाणी दिसतील आणि सेंटेन्सेस त्या ठिकाणची सेंटेन्सेस कुठली आहेत ते तुम्ही वाचून मॅच करायचे आहेत. त्याच्यानंतर दिलेली पॅसेजवरून ही वाक्ये, सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स हेही सांगायचं आहे. ओके. रीड द मेसेज फ्रॉम सोशल मीडिया अँड प्रिपेअर सिमिलर टास्क ऑन द रीड पॅसेज. तुम्ही सोशल मीडियावर येणारे किंवा वर्तमानपत्रात येणारे किंवा आपल्या व्हॉट्सअपवर काही पॅसेज येतात ते सुद्धा वाचून तुम्ही अशा पद्धतीनं ट्रू ऑर फॉल्स आणि मॅच द ए बी ग्रुप. आता या ठिकाणी प्लेस अँड सेंटेन्स केलेले आहेत, तर त्या पॅसेजमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांचं तुम्ही ग्रुप एमध्ये बीमध्ये कन्वर्ट करून तुम्ही अशा पद्धतीनं प्रश्न तुम्हीच तयार करून तुम्हीच सोडवा. हे खूप बेटर होईल किंवा आपल्या मित्रांना सोडवायला द्या. पुढं सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो या ठिकाणी दिसतो की एक पॅसेज हा दिलेला आहे. द यंग सीगल वॉज अन अलोन, हिज लीश, हिज 2 brothers अँड हिज सिस्टर
हा आपल्याच पुस्तकातील पॅसेज आहे. हा हिज फर्स्ट फ्लाईट या धड्यातील. आणि इथं ग्रुप ए बी दिलेला आहे आणि ट्रू ऑर फॉल्स सोडवलेला आहे. या पद्धतीनं की उतारा वाचन करणं आणि त्याच्यावरती ॲक्टिव्हिटी सोडवणं, हे तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी खूपच सोपी जाणार आहे, कारण तुमचं यामध्ये खूप प्रॅक्टिस आहे. कारण आपली ॲक्टिव्हिटी सीट याच्यावरतीच आधारित आहे. अशा प्रकारची उत्तरे येऊन त्याच्यावरती डिपेंड असलेले क्वेश्चन आपण सोडवत आलेलो आहोत. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी तो आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी पुन्हा एक पॅसेज आपल्याला दिलेला आहे आणि तो आपण सोडवायचा आहे. या ठिकाणी काही हा जो पॅसेज आहे हा एक पॅसेज आहे आणि याच्यावरती दिलेले टास्क जे आहेत हे आपण सोडवूया. वेदर द स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. इथं दॅट साऊंड्स लाईक टू इट वगैरे हे जे आहे पहा. डार्क लाईन, डार्क शेडमध्ये बोल्ड अक्षर, बोल्ड शब्द हेही पहा. ट्रू ऑर फॉल्स सोडवा या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्ही रीड अलाउड द पॅसेज इव्हॅल्युएशनसाठी फ्रॉम युअर टेक्स्ट अँड ट्राय टू गेस द मिनिंग ऑफ डिफिकल्ट वर्ड. मुद्दाम इथे हे जे शब्द दिलेले आहेत, या फ्रेजेस दिलेले आहेत, तर यांचा डिक्शनरीमध्ये उपयोग करून, डिक्शनरीचा उपयोग करून हे शब्दांचे अर्थ, त्यांचे एक्स्ट्रा फंक्शन हेही आपण पाहायचं आहे. कीप गोईंग असेल, साऊंड्स लाईक असेल, कॉल मी इफ यू असेल, लुकिंग फॉरवर्ड असेल किंवा लुक फॉरवर्ड ही फ्रेज आहे. या पद्धतीनं तुम्ही डिक्शनरीतून सुद्धा त्यांचे अर्थ शोधून काढायचे आहेत. आणि त्यासाठी एवढं सगळं तुम्ही सोडल्यानंतर हाऊ टू अंडरस्टँड अ न्यू कन्सेप्ट थ्रू रीडिंग, वाचनानंतर त्या पॅसेजमध्ये काय नवीन सांगितलेलं आहे हे तुम्हाला 1-2 वाक्यात सांगता यावं, स्पष्ट करता यावं. या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहे. यातीलच पुढची ॲक्टिव्हिटी आहे की स्टुडंटने काय करावं की पॅसेज आहे तो टू रीड द पॅसेज टू फाइंड आउट द अँसर्स ऑफ द क्वेश्चन्स गिवन at the beginning. Instructions for students for read the given passage to find out the answers of the given questions. Learning activity आपली या ठिकाणी कोणती आहे? Read the given passage to find out the answers of the given questions. इथं दिलेले प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायचे आहेत चित्र पाहून. या पद्धतीने ही प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी आपल्याला एक दिलेली आहे. आपण लाईव्ह इंग्लिशमध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे सोडवलेले आहेत ऑलरेडी. त्याचीच इथे या ठिकाणी उजळणी थोडी होते. शॉर्ट ब्रेड बिस्किट. व्हॉट इज द टेम्परेचर नीडेड टू बेक द बिस्किट्स? फॉर हाऊ मच टाईम शुड द बिस्किट्स चिल इन द फ्रीज? अँड व्हॉट आर द इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स टू बेक शॉर्ट ब्रेड बिस्किट्स? या ठिकाणी इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत, मेथड दिलेली आहे. या सगळ्याचा उपयोग करून या प्रश्नांची उत्तर आपण सोडवायचे आहेत. लाईव्ह इंग्लिश गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे, यावर्षी पाहत आलेलो आहे. तर यामध्ये हे सगळं झालेलं आहे. तुम्ही याचं उत्तम प्रकारे सोडवू शकता. तुम्ही असे आणि काही चित्र, रॅपर्स वगैरे घेऊन त्याच्यावरतीही प्रश्न तुम्ही सोडवावेत. रीड एनी पॅसेज इन युअर टेक्स्टबुक अँड फाइंड आउट द अँसर्स ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो. तर सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो या ठिकाणी एक दिलेला आहे की वेन वॉज रस्किन बॉन्ड अवॉर्डेड विथ पद्मश्री? फॉर विच बुक डिड ही गेट साहित्य अकॅडमी अवॉर्ड अँड वेअर डिड रस्किन बॉन्ड लिव्ह? हे जे प्रश्न केलेले आहेत हे रस्किन बॉन्डचा हा उतारा वाचून झाल्यानंतर याच्यावरती आपण ही उत्तर लिहू शकतो. ओके, उत्तर दिलेले आहेत बघा. या ठिकाणी खाली आपल्याला उत्तरसुद्धा दिलेले आहे की हा पॅसेज वाचल्यानंतर त्याच्यात आहे की वेन वॉज द रस्किन बॉन्ड अवॉर्डेड विथ पद्मश्री? इथं उत्तर दिलेलं आहे की इन 1999. हा पॅसेज वाचल्यानंतर याच्यात उत्तर आहे. लास्ट लाईन बघा की पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली 1999 अँड 214. पहिला पद्मश्री मिळालेला आहे तो 1999 आणि 2014ला पद्मभूषण मिळालेला. असा पॅसेज दिला आहे आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न हे आपल्याला सोडवायचे आहेत. पुढं सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक पॅसेज आहे तो वाचून त्याच्यावरती इथं दिलेले हे प्रश्नोत्तर आपण सोडवूया. एव्हॅल्युएशनमध्ये की तुम्ही पॅसेज वाचायचा आहे, टेक्स्टबुकमधले वाचा, त्याच्यावरती आधारित प्रश्नोत्तर सोडवा. दीक्षा ॲपचा सुद्धा वापर करू शकता. आणि हे तुम्ही केल्यानंतर थोडक्यात ही ॲक्टिव्हिटी म्हणजे उतारा वाचणे आणि उतारावरती आधारित असलेले प्रश्नोत्तर सोडवणे, ते सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन सोडवणे इत्यादीपर्यंतच आहेत. टू फाइंड आउट द अँसर्स टू द गिवन क्वेश्चन्स बाय स्कॅनिंग फॉर द स्पेसिफिक निडेड इन्फॉर्मेशन.
योग्य पद्धतीनं धडा वाचून आकलन करून घेऊन प्रश्नांची उत्तरं देणं ही या ठिकाणची ॲक्टिव्हिटी आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण कॉम्पिटन्सी नंबर 6, 7 अँड 8 हे आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. प्रत्येक कॉम्पिटन्सी तुम्ही 2-2 दिवसामध्ये लर्निंग आउटकम्स हे पूर्ण करायचे. लर्निंग आउटकम्स नंबर 6, लर्निंग आउटकम्स नंबर 7 अँड लर्निंग आउटकम्स नंबर 8. 6, 7, 8 या 3 आउटकम्स चर्चा आपण केलेली आहे. तुम्ही येता सोमवार मंगळवारला 6 नंबरची लर्निंग आउटकम संपवा. त्यानंतर 2 दिवस पुढची ॲक्टिव्हिटी 7 आणि त्यानंतर 2 दिवस लर्निंग आउटकम्स पुढचे, असे 6 दिवस. आणि रविवारच्या दिवशी तुम्ही या संपूर्णची रिव्हिजन घ्या. शिवाय 1 दिवस तुम्हाला या आठवड्यातला राखून ठेवलेला आहे, तो यासाठी की तुमची आत्तापर्यंत या लर्निंग आउटकम्स ज्या आपल्या झालेल्या आहेत त्याच्यावरती तुमची एक टेस्ट होणार आहे. ओके, त्यामुळे 2-2 दिवसात एक सोडवा आणि 1 दिवस जो रिमेनिंग होतो, शिल्लक राहतो, तो त्या दिवशी आपण त्या दिवशी तुमची टेस्ट होणार आहे. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने व्यवस्थित सोडून आपण हे सगळं आपल्या वहीत नोटबुकमध्ये लिहा. पालकांची मदत घ्या, आपल्या भावंडांची मदत घ्या. अँड वी विल डिस्कस ऑन रिमेनिंग learning outcomes, that is next three learning outcomes in the next week. Okay, thank you very much friends for watching this video. Thank you.